दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दादरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करण्यात आलाय। ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। मुंबईतल्या दादरमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त झळकलेले हे बॅनर पहा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्याची चर्चा या बॅनरच्या निमित्तानं सुरू झाली आहे। हल्ली भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांच्या आकांक्षांना धुमारे फुटलेत। उद्धव ठाकरे तर माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकणं साहजिकच आहे। उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री पदाबाबत नारायण राणेंनी त्यांच्याच शैलीत टोमणा लगावलाय। भावीला काय अर्थ नसतो, कायम भावीच राहतो। ते भावीला काय नाही, आता ते विसरा म्हणा भावी, त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरेचं काय अस्तित्व आता वाढणार नाही, पोटी लागली। भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाजीवर विचारलं असता चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरे प्रेम पुन्हा उफाळून आलं। उद्धव ठाकरेंना भेटूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ असं ते म्हणाले। उद्धवजींच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला आवडेल, फक्त आज मी इथे आहे। फोन अशा कुठल्याही मोठ्या नेत्याचा वाढदिवसाशी लागत नाही, प्रयत्न करेन, SMS टाकून ठेवेन आणि तुम्ही मला मोठी संधी दिली, थँक्स फॉर दॅट। तुमच्या माध्यमातून उद्धवजींना त्यांना खूप चांगलं आरोग्य मिळावं। चंद्रकांत पाटलांच्या यापूर्वीच्या चॉकलेट डिप्लोमसीची भेट चांगलीच गाजली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला जाण्याच्या चंद्रकांत दादांच्या इच्छेवर नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली आहे। नको त्या माणसाला आपलं मूड खराब करण्यासाठी का भेटावं असं मला वाटतं। उत्तर तुम्हाला समजलं। नको त्या माणसाला आपलं मूड खराब करण्यासाठी का भेटावं असं मला वाटतं। उत्तर तुम्हाला समजलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असा आग्रह आहे। आता उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची ही इच्छा पूर्ण होणार का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। चेतन ननावरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।